अर्जुन देशपांडे हे इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे. रतन सरांबरोबर बसतो, नाहीतर गौतम अदानींबरोबर जेव्हा मी मीटिंगला बसीन, अंबा जरा आता कुठे जायला पाठवतोय मला आता. रतन टाटा सर जेव्हा पाठीवरती थाप देऊन बोलतायत की मी तुझ्याबरोबर आता उद्यापासून उभा आहे. पहिलं टेडेक्सचं टॉक माझं फार्मा इंडस्ट्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा $50 बिलियन इंडस्ट्री आहे. मला वाटतं सक्सेस अजून मी तर बघितलीच नाहीये, इथं होतं सुरुवात आहे. नेसेसरी आहे का की एज्युकेशन घेतलंच पाहिजे, डिग्री केलीच पाहिजे. वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी घडवत आहे. बरोबर. आणि मला वाटतं त्यांच्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होतोय. आज आपण 3,000 आउटलेट जेव्हा आपण म्हणतो, 20,000 30,000 आउटलेट जेव्हा होतील, 40 करोड लोकांच्या घरामध्ये तो इम्पॅक्ट आपण क्रिएट करू. आणि सक्सेसफुल जेव्हा आपण स्वतःला म्हणतो तेव्हा आपण आपली ग्रोथ थांबवतो. आता आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्यांना आदर्श जेव्हा आपण सगळे मानतो, लंडनच्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांच्याबद्दलचे MBA बुक्स आहेत. तर मला वाटतं आपल्या इंडियन ऑन्टरप्रेनर्सने नक्कीच घेतले पाहिजे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज घेतल्या पाहिजे, त्यांचं एक्झिक्युशन घेतलं पाहिजे. ऑन्टरप्रेनरशिपमध्ये जो E असतो, E फॉर एक्झिक्युशन, सगळ्यात मोठं देशातलं प्लॅटफॉर्म मी उभारतोय. 10,000चं बिल होतं सिनियर सिटीजनचं, त्यास कुठे ना कुठेतरी 2,000-3,000 झाले. रिसेंटली 12th फेल आले. गर्वाने सांगतो आपण सनातनी आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. फर्स्ट प्रायोरिटीला माझ्याकरता भगवद्गीता. खूप चांगलं काम करते आपण, मला वाटते की पॉड व्हेंचरच्या माध्यमातून. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड युअर एंटायर टीम. मित्रांनो, आपण समाजामध्ये बघत आहोत बरेच लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. हे बघून आपल्यालाही वाटतं की आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, पण आपल्याला जे अडवतात ते आपले प्रश्न जसे की मी व्यवसाय करू शकेन का, मला चांगली टीम बिल्ड करता येईल का, मला फंडिंग मिळेल का, मी प्रॉफिट कमवू शकेल का, आणखीन बरंच काही. तर या सर्व प्रश्नांचं उत्तर दिलं आहे एका युवकाने, ज्याने वयाच्या 16व्या वर्षी स्वतःची कंपनी स्टार्ट केली आणि आज त्यांच्या कंपनीचे 3,000+ स्टोअर्स उभ्या भारतात आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून टेड टॉकचे स्पीकर असलेले महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे वंडर किड असं म्हटल्या जाणारे रतन टाटा सरांनी ज्यांच्या कंपनीमध्ये पर्सनल इन्व्हेस्टमेंट केली, अशा कंपनीचे कर्ता धर्ता आणि फाउंडर अर्जुन देशपांडे. अर्जुन देशपांडे यांनी भारतीय फार्मा सेक्टरमध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली. आपण जर त्यांचे मेडिकल्स जेनेरिक आधार मध्ये मेडिसिन्स घेतल्या तर कम्पेअर टू अदर मेडिकल्स आपल्याला सेम क्वालिटीच्या मेडिसिन्स 40 to 50% कमी दरात मिळतात. तर ज्या लोकांना अर्जुन देशपांडे यांचा स्टार्टअपचा प्रवास जाणून घ्यायचा असेल आणि स्टार्टअपशी रिलेटेड स्वतःच्या प्रश्नांचे काही उत्तरं जाणून घ्यायचे असतील तर त्या लोकांनी हा पूर्ण पॉडकास्ट बघा. धन्यवाद. नमस्कार सर, धन्यवाद आम्हाला आज तुम्ही वेळ दिला पॉडकास्टसाठी. आपला हा जो पॉडकास्ट आहे तो मराठी ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. तो थँक्यू सो मच. तर सर, आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर आपण असं म्हणतो की चाइल्डहुड जे आहे त्याचा आपल्या पर्सनॅलिटीवर फार इम्पॅक्ट असतो. हो. तर तुमच्या चाइल्डहुडचा तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा इम्पॅक्ट होता? मला वाटतं सुरुवाती दिवसांपासून, म्हणजे लहानपणापासून म्हणजे एक काहीतरी नवीन करायची नक्कीच नेहमी इच्छा, आणि लोकांमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घ्यायची मला आधीपासून खूप नक्की इच्छा होती. आणि मला वाटते की चाइल्डहुडमध्ये आपण जेव्हा गोष्टी वेगळ्या वेगळ्या एक्सप्लोर करतो तेव्हा असंख्य असे ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर येतात. आणि चाइल्डहुडचा जे आपलं काय म्हणतात त्याला, ती जर्नी आपल्या चाइल्डहुडची असणार, आपल्या स्कूल डेट्सची असते, आपले फ्रेंड सर्कल असतील, सगळे असतील, ते आपण कधी पण म्हणजे डिफरंट क्षेत्रातले डिफरंट माइंडसेटचे असले पाहिजे. चाइल्डहुड फ्रेंड्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामुळेच मला पण वाटतं की माझ्या स्कूलमध्ये जे फ्रेंड्स होते ते फक्त असं नाही की फक्त फर्स्ट बेंचर होते, लास्ट बेंचर पण होते. मला वाटतं की जे लास्ट बेंचर मुलं माझे जे फ्रेंड्स होते त्यांनी जे मला आयुष्यामध्ये शिकवलं, तर जे आम्ही लास्ट बेंचला बसून करायचो, तर त्याच्यामुळे मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आपल्या लाईफमध्ये असतो. आणि जनरिक आधारची सुरुवात पण जेव्हा मी केलेली तेव्हा खरा प्रॉब्लेम बघूनच केलेली की मेडिसिन्स किती जास्ती लोकांना मिळत नाहीयेत, अफोर्डेबल नाहीयेत, त्या दृष्टीने केलेली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं चाइल्डहुडचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा भाग असतो. बरोबर. म्हणजे इच्छाशक्ती ही तुमची आधीपासूनच प्रबळ होती. तुम्ही आता अर्जुन देशपांडे हे इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे, प्रख्यात नाव आहे, आणि तुम्ही आपण बघतो एज्युकेशन बॅकग्राऊंड, तर तुम्ही 12th कंप्लीट केली आहे. तर हे नेसेसरी आहे का की एज्युकेशन घेतलंच पाहिजे, डिग्री केलीच पाहिजे, याच्यावर तुमचं काय मत? एज्युकेशन मला वाटतं आपण डे टू डे करतोय. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याशी बोलताय, तर आपण एका दुसऱ्यांची नॉलेज शेअर करतोय. राईट. ह्याचं सेकंड नावच एज्युकेशन आहे.
आपण फक्त एज्युकेशन म्हणतो की 4 भिंतींच्या आतमध्ये होतं असं नाहीये. मी आता युएसला जातो, अमेरिकेत जातो, नाहीतर कॅनडाला जातो, युरोपला जातो, तिथे असंख्य असे ऑन्टरप्रेनर्स आहेत जे आता वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी घडवत आहेत. बरोबर. आणि मला वाटते त्यांच्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होतोय. So education is not just into the kind of 4 walls of our schools or colleges. That is one of the important medium, schools or colleges. But apart from that, every day to day what we learn gives us an extra knowledge or education. And I feel that is really very important for any kind of. मी आज जेव्हा रतन सरांबरोबर बसतो, नाहीतर कुठल्या पण मोठ्या बिझनेसमॅन बरोबर बसतो, आता गौतम अदानींबरोबर जेव्हा मी मीटिंगला बसीन, तर कुठल्या पण इंडस्ट्रीवाला ते मला हे नाही बोलणार आहेत की तुझं एज्युकेशन किती आहे. असं म्हटलं जातं सर की अर्ली सक्सेस जो आहे तो एका म्हणजे चांगलाही आहे आणि वाईटही आहे, डेंजरस आहे. यावर तुमचं काय मत आहे की काही रिस्क आहे का, किंवा आपण म्हणजे यंग एंटरप्रेन्योर्स बघतो इमोशन्स वगैरे त्या पद्धतीने सगळं मॅनेज करणं, तर त्यावर तुमचं काय मत? मला वाटतं सक्सेस अजून मी तर बघितलीच नाहीये, इथं होतं सुरुवात आहे. मला वाटतं सक्सेस मला वाटते की अजून आपली इथं सुरुवात आहे. म्हणजे 1% पण मी अचीव्ह नाही केलं जेवढं मला करायचंय. फार्मा इंडस्ट्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा $50 बिलियन इंडस्ट्री आहे. बरोबर. आणि मला वाटते की आता आपण इम्पॅक्ट करणं लोकांच्या आयुष्यामध्ये घडवणं सुरू केलंय. आणि आज आपण 3,000 आउटलेट जेव्हा आपण म्हणतो, आपल्याला जेव्हा ह्या आउटलेट्स आपण 20,000 30,000 आउटलेट जेव्हा होतील, तेव्हा कुठे ना कुठेतरी आपण तो इम्पॅक्ट लाईफमध्ये म्हणजे 140 करोड लोकांच्या घरामध्ये तो इम्पॅक्ट आपण क्रिएट करू. तर सक्सेसफुल कधीच ऑन्टरप्रेनर नसतो, ती जर्नी सुरू असते. आणि सक्सेसफुल जेव्हा आपण स्वतःला म्हणतो तेव्हा आपण आपली ग्रोथ थांबवतो. तर आपण हाच विचार केला पाहिजे की कसं आपण अजून नवीन गोष्टी घडवून आणू शकतो, इनोव्हेशन करत राहू शकतो, आणि त्याच्यानेच आपण नेक्स्ट लेवलला आपण जातोच नक्की. ओके, म्हणजे ग्रोथवर फोकस केलं पाहिजे. 100%. राईट. तुमचा जो फर्स्ट इयर जेव्हा तुम्ही स्टार्ट केला जेनेरिक आधार हा ब्रँड, तर फर्स्ट इयर मध्ये तुमचा जो रुटीन होता डेली रुटीन, त्यामध्ये आणि आजच्या डेली रुटीन मध्ये किती फरक आहे, काय डिफरन्स आलाय? मला वाटते सुरुवाती दिवसाला आपण म्हणजे गोष्टींचा प्लॅनिंग खूप वेगळा असायचा. म्हणजे आपल्याला ऍज अन ऑन्टरप्रेनर 3-4 वर्षापूर्वी नाही तर आज आपल्याला हे माहिती नसतं आपल्या अख्ख्या दिवसामध्ये आपण कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे. कारण की ऑन्टरप्रेनरची जर्नीच ही खूप वेगळी आहे. म्हणजे सुरुवाती दिवशीमध्ये म्हणजे जेनेरिक आधारची मी सुरुवात केलेली, तेव्हा आज जेव्हा मेडिकल टू मेडिकल फिरायचो, तेव्हा वेगळ्या वेगळ्या मॅन्युफॅक्चरर्सला भेटायचो ज्यांच्याकडनं मला मेडिसिन्स बनवून घ्यायचे आहेत. तर मला आता जर का मी एका व्यक्तीला भेटलो, तो मला दुसऱ्या व्यक्तीला त्या दिवशीच भेटून देतोय. आता एक मेडिकलमध्ये जर का मी गेलो, त्याच्या मित्राला पण फ्रँचायझी हवी होती. बरोबर. सो मला वाटत नाही रुटीन हा कुठे ऑन्टरप्रेनरचा फिक्स असतो. आणि आपल्याला चांगली गोष्ट ऑन्टरप्रेनरशिप मध्ये हीच आहे की आपण आपलं स्वतःचं रुटीन डिसाईड करू शकतो. आपण स्वतःच्या लाईफ करता रिस्पॉन्सिबल आहोत. सकाळी उठल्यानंतर मला आज पण एक पण दिवस जेनेरिक आधार सुरू केल्यानंतर असं नाही आला की सकाळी उठल्यानंतर मी उठतो आणि मी कंटाळा करतोय की आज मला ऑफिसला नाही जायचंय, नाहीतर मला आज जे माझे मीटिंग्स आहेत त्याला नाही जायचंय. कारण की जे मी करतोय ते माझ्या इंटरेस्टनी करतो. आणि जेव्हा आपण स्वतःच्या इंटरेस्टनी काही गोष्ट करतो तेव्हा आपल्याला कधी आपण त्या गोष्टीला आपण बोर नाही होत, कंटाळ नाही. सो ती गोष्ट आपण सगळ्या ऍज अन ऑन्टरप्रेनरनी नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. जे आपल्याला आवडतं ती गोष्ट नक्कीच केली पाहिजे. सर, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचं तोरण हे खूप कमी वयामध्ये बांधलं आणि तुम्हीही तुमच्या स्वराज्याचं तोरण खूप लवकर सुरू केलं सर. पण या रस्त्यामध्ये भरपूर अडथळे येतात, तर तुमचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ऑब्स्टॅकल कोणतं होतं ही जर्नी स्टार्ट केल्यापासून? आता आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्यांना आदर्श जेव्हा आपण सगळे मानतो, तर जेव्हा त्यांचा आपण संघर्ष त्यांनी जे गोष्टी आपल्या स्वराज्याकरता केल्या त्याच्यामधूनच मला वाटतं आपल्या युथने खरं खूप शिकण्यासारखं आहे. राईट. त्यांच्या मार्गावरती चाललो जरी आपण तरी मी म्हणेन की महाराष्ट्र आपण देशाला वर्ल्डचं नंबर 1 इकॉनॉमी बनवू शकतो जर का त्यांच्या आयडल्स वरती आपण त्यांच्या गोल्स वरती चाललो तरी. तर मला वाटते की मी हीच गोष्ट नक्की सांगेन की आपण आपले काय म्हणतात त्याला गोष्टी रोजच्या रोज काही ना काहीतरी आपण बघून नीट केल्या पाहिजे, प्लॅनिंग झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी ही खरंच खूप आज लंडनच्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांच्याबद्दलचे MBAचे बुक्स आहेत. तर मला वाटतं आपल्या इंडियन ऑन्टरप्रेनर्सने ते नक्कीच घेतले पाहिजे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज घेतल्या पाहिजे, त्यांचं एक्झिक्युशन घेतलं पाहिजे. फक्त प्लॅनिंग हे नसतं. प्लॅनिंग नंतर जर का ऑन्टरप्रेनरने एक्झिक्युशन नाही केलं त्या गोष्टींचं तर आपण स्वतःला म्हणजे ऑन्टरप्रेनरशिप मध्ये जो ई असतो बरोबर तो नेहमी कशाला स्टँड होतो माहितीये? ई फॉर ऑन्टरप्रेनर, ई फॉर एक्झिक्युशन. जर का आपण एक्झिक्युशनच नाही केलं तर आपण काहीच नाही करू शकत. तर एक्झिक्युशन वरती नक्कीच आपण काम केलं पाहिजे नवीन. आणि सर, तुम्ही जेव्हा WHO सोबत तुमची पार्टनरशिप झाली जेनेरिक आधार या ब्रँडची, तर ती कशी झाली आणि ते कसं तुम्ही ते अचीव्ह केलं? आज आपल्या इंडियामध्ये WHO GMP फॅसिलिटी जे मॅन्युफॅक्चरिंग असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही सुरुवात केलेली जेनेरिक आधारची तेव्हा म्हणजे खूप मॅन्युफॅक्चरर्स MNC कंपनीज करता डेडिकेटेडली मेडिसिन्स बनवायचे.
त्यांना मी म्हणालो की आज मी डायरेक्ट छोट्या छोट्या रिटेलर्सला माझ्याबरोबर जोडतो. इन इंडिया 1 मिलियन म्हणजे 10 लाख मेडिकल स्टोर्स ग्राउंडवरती एक्झिस्टिंग आहेत, बरोबर. जे आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये छोटे छोटे मेडिकल आपल्या आजूबाजूला दिसतात, ते स्टँड अलोन फार्मसीज आपण त्यांना म्हणतो. ते आज असंख्य वर्षांपासून आपल्या लोकांना ते सर्व्हिस देत आलेत, सेवा देत आलेत. पण आज जेव्हा मोठे मोठे मॉल्स येतात, ऑनलाईन वाले येत आहेत, ते लोक त्यांचा बिझनेस खाऊन जात आहेत. तर मी मॅन्युफॅक्चरला टायअप करताना मी तेच म्हणालो WHO GMP फॅसिलिटीज वाल्यांना की आज सगळ्यात मोठं देशातलं प्लॅटफॉर्म मी उभारतोय, आणि जेव्हा छोटे मॅन्युफॅक्चर्स माझ्याबरोबर जुडतायत तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी देखील तुम्हाला देखील आहे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या दिवसामध्ये माझ्याबरोबर WHO GMP मॅन्युफॅक्चर्स जे MNCs ला बनवून देतात, म्हणजे आज मी नक्की गर्वाने सांगेन की डे 1 पासून जे मेडिसिन्स आपण महाग औषधं बाहेरनं घेतो 1000 1,500 रुपयांना, ते MNC कंपनीजला बनवून 10-20 रुपयांनाच भेटतात. तेच कंपनीवाले त्याच मशीनच्या गोळ्या मला पण तेव्हा 10-20 रुपयांनाच द्यायचे, ते मी विकायचो 100 रुपयाने, ते MNC वाले विकायचे 1000 रुपयाला. तर मला वाटते की जर का विचार असेल, प्लॅनिंग असेल आणि आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर लोक जुडत जातात. फक्त ती सुरुवात आपल्याला करता आली पाहिजे. ते 0 to 1 आपण जे म्हणतो, 0 to 1 आणि 1 to 10 जेवढं आपल्याला वाटतं डिफिकल्ट आहे तेवढं नसतं. तर ती सुरुवात असते केली पाहिजे. आता तुम्ही MNCs बद्दल बोलले, तर तुम्ही ज्या सेक्टरमध्ये आहेत त्यात खूप मोठे कॉम्पिटिशन आहे तुम्हाला. तर कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कसं स्वतःला इनोव्हेटिव्ह कसं ठेवता कॉम्पिटिशन असताना? कॉम्पिटिशन कोणाला असते जे ट्रेडिशनल बिझनेसमध्ये, स्टार्टअप टू बिझनेस. मी नेहमी सांगतो की स्टार्ट विथ अन स्टार्टअप अँड ऑलवेज ड्रीम टू बिल्ड अन ऑर्गनायझेशन. मग स्टार्टअप पासून सुरुवात का करा, कारण की स्टार्टअप हा असतो जो ट्रेडिशनल बिझनेसला इनोव्हेशन मधनं आपण बदलून आणतो, काहीतरी इनोव्हेशन आणतो, आणि जेव्हा इनोव्हेशन आणतो तेव्हा कॉम्पिटिशन ऑटोमॅटिकली डिस्टर्ब होते. सो जनरिक आधारमध्ये आपण आज कॉम्पिटिशनला डिस्टर्ब केलं विथ अवर इनोव्हेशन, अवर इम्पॅक्ट. आज आपण त्याच गोष्टी डायरेक्ट मॅन्युफॅक्चर पासून एंड कस्टमरला देतोय वाया अवर आउटलेट्स. बिकॉज ऑफ दॅट आपण जी मोठी सप्लाय चेन आहे ती आपण MNCशी तोडली. त्याच्याने आपण टेकमध्ये आणलं रिटेलर्सला, जे आज आपल्याबरोबर रिटेलर जुडतात ते टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झाले. आज देवरियामध्ये उत्तर प्रदेश छोटंसं गाव आहे, मला परवाच त्याचा व्हिडिओ आला, तो रिटेलर तिथे बोलतो की आज मी फक्त ऑफलाईन बिझनेस नाही करत, ऑफलाईन बरोबर ऑनलाईन देखील बिझनेस करतो जनरिक आधारच्या माध्यमातून. तर मला वाटतं जेव्हा आपण इनोव्हेशन आणतो तेव्हा कॉम्पिटिशन स्वतःहूनच आपण त्याला डिफीट करतो, आणि कॉम्पिटिशनचा न विचार करता आपण चांगल्या गोष्टी करत राहायला पाहिजे. लोक जुडत जातात, आणि तेच आपण जनरिक आधारमध्ये केलं. पॉडकास्टच्या आधी आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा आम्ही भरपूर मेडिकल स्टोर्स व्हिजिट केले, त्यात आपले जेनेरिक आधारचेही काही होते. तर जो ओनर्सचा जो फीडबॅक भेटला मला तो नक्कीच पॉझिटिव्ह होता, त्यासाठी पण कॉंग्रॅट्स. आणि आता जो स्टार्टअप आहे, तर स्टार्टअपला स्केल करण्यासाठी काही प्रिन्सिपल्स असतात, राईट? तर नवीन जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत त्यांच्यासाठी तुमची काय ऍडवाइस आहे की 0 to 1 जसं तुम्ही म्हटले, तर ते स्केल कसं करायचं? पेशन्स राहायला पाहिजे. म्हणजे मला वाटते की खूप स्टार्टअप फाउंडर्स आजच्या तारखेमध्ये आपल्या देशामध्ये जे बिझनेसेस करतायत, इनोव्हेशन करतायत, ते आजच्या तारखेमध्ये प्रॉब्लेम हा होतो. मी आता खूप फाउंडर्सला भेटतो, खूप स्टार्टअप फाउंडर्स मला बोलतात की आम्ही 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली आम्ही स्टार्टअप सुरू केले, पण आमचं एक पण स्टार्टअप फेल नाही झालं. मी त्या मुलांना मध्यंतरी विचारलं की एक कुठेतरी इव्हेंटला मला भेटले, मी बोललो तुम्ही किती स्टार्टअप सुरू केलेले? ते म्हणाले की आम्ही 3 वर्षामध्ये 3 स्टार्टअप वेगळे बदलले. तर मी म्हणालो की जर का तुम्हाला स्वतःच्या कंपनीवरती तुम्ही 3 वर्ष डेडिकेशन नाही देऊ शकत, पेशन्स नाही राहू शकत, तर तुम्ही काय अपेक्षा करता तुमच्या कस्टमर करेल, इन्व्हेस्टर्स करतील, पार्टनर्स करतील? नाही करणार. बरोबर. पहिलं स्वतःला तुम्ही तुमच्या व्हेंचरवरती कॉन्फिडन्स ठेवा. तर मला वाटते पेशन्स इज अन की फॉर ऑन्टरप्रेनरशिप, आणि पेशन्स जर का आपण ठेवलं ऑन्टरप्रेनरशिपमध्ये तर नक्की जर्नी चांगली होऊ शकते. पेशन्स इज द की. संदीप माहेश्वरी सरांच्या जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवर गेले तर ते तुम्हाला बोलले की तुम्ही सोशल एंटरप्रेनर आहात. आपल्या कंट्रीमध्ये सोशल एंटरप्रेनर्सला आपण कसं प्रमोट करू शकतो किंवा एन्करेज कसं करू शकतो? अजून सोशल एंटरप्रेनरशिप म्हणजे काय माहितीये का, बिझनेस झालाच पाहिजे, पण बिझनेस बरोबर लोकांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चेंज झालं पाहिजे. म्हणजे आज जनरिक आधारचं जेव्हा आपण म्हणतो तर चेंज आपण कसं आणला, ज्यांचं 10,000चं बिल होतं सिनियर सिटीजनचं, त्यास कुठे ना कुठेतरी 2,000-3,000 झाले. जेव्हा ते लोकांचं पैसे वाचतात दर महिन्याला, ते लोक जेव्हा डोक्यावरती माझ्या हात ठेवून बोलतात की बेटा तुझ्यामुळे आज आमचं मेडिसिनचं बिल वरती आम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये वाचतात, बरोबर, मला वाटते ते कुठे ना कुठेतरी आशीर्वाद. पैसे तर आपण कमवू, म्हणजे आज माझ्या 21-22 वर्षी म्हणजे चांगल्या कंपनी आपण फॉर्म केलं, ते सगळं एव्हरीथिंग इज गुड, बट विथ दॅट मला वाटते जेव्हा लोकांचे आशीर्वाद मिळतात दॅट विल टेक अस एज अन ऑन्टरप्रेनर टू डिफरंट लेवल. त्याच्यामुळे सोशल इम्पॅक्ट आपल्या ऑन्टरप्रेनरशिपच्या जर्नीमध्ये हा खूप मोठा रोल पार्ट प्ले करतो, आणि तो मला वाटते आपण केला पाहिजे.
तुमची आतापर्यंत जी स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत आपली फंडिंग जर्नी कशी आहेत, जर तुम्ही सांगू शकाल. मी जनरिक आधारच्या माध्यमातून हे सांगेन की जनरिक आधारमध्ये फंडिंग घ्यायला मी आतापर्यंत कोणाकडेच म्हणजे स्वतःहून गेलो नाही. जेव्हा आपण बिझनेस चांगला बनवत असतो तर इन्व्हेस्टर्स मला वाटते आपल्या मागे येतात. आता रिसेंटली आपण जपानचे सगळ्यात लिडिंग जे इन्व्हेस्टर्स आहेत बियॉन्ड नेक्स्ट, त्यांनी आपल्या कंपनीमध्ये मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली. मी त्यांच्याकडे गेलो नाही, ते आपल्याकडे आले की आम्हाला करायची इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि काहीतरी वेगळं इम्पॅक्टफुल व्हेंचर अँड ऑल. आणि जे सुरुवातीला पण जेव्हा माझा पहिलं टेडेक्सचा टॉक म्हणजे सुरुवातीला 1 वर्ष होता अँड एव्हरीथिंग, मला वाटते ते आपण बिझनेसचे गॉड म्हणतो, आपण आयडल म्हणतो. जेव्हा सुरुवातीला जनरिक आधारची जेव्हा मी सुरुवात केली, माझं पहिलं टेडेक्सचं टॉक, माझं आय वॉज जस्ट 17 इयर्स ॲट टाइम, तेव्हा माझं पहिलं टॉक रतन टाटा सरांनी बघितलेलं की हाव अँड 17 इयर्स ओल्ड किड चेंजिंग द डायनामिक्स ऑफ फार्मा वर्ल्ड. आणि माझी तेव्हा फक्त मीटिंग 20 मिनिटाची होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं आपण कसं नक्की एक चेंज आणतो. तर रतन सरांना खूप आवडला तो व्हेंचर. तर त्यांच्याकडे मी फक्त म्हणजे तेव्हा पण मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो, पण त्यांना एवढा आवडला व्हेंचर की लोकांच्या लाईफमध्ये हेल्थकेअरमध्ये चेंज होतोय, इम्पॅक्ट होतोय. तर तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट देखील केली. तर मला वाटते गोष्टी होत जातात, पण जर का तुमचं काय म्हणतात हेतू चांगला असेल तर गोष्टी घडत जातात. सो खूप मोठा इम्पॅक्ट सर तुम्ही क्रिएट केलाय जेनेरिक आधारातून. पण हा मोठा इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्यासोबत जसं छत्रपतींसोबत त्यांचे मावळे होते तशी एक टीम पाहिजे जी खूप पॉवरफुल असेल, डेडिकेटेड असेल. तर आपल्या टीमला तुम्ही कसं इन्स्पायर करता, मोटिवेट अबे कसा वाटला? अबे कुठे हा हायली एनर्जेटिक. काय रे टीम पे बद्दल पूछ रहे मला अबे कैसा है? बहुत एनर्जेटिक आहे. मग तर मग सर हेच मग असे मावळे सर तुम्ही कसं बनवताय, इन्स्पायर कसं करताय? नाही, मला असं वाटते की आपण जेव्हा स्टार्टअप नाही तर कुठली पण कंपनी ग्रो करतो तर आपण कधी पण हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे की कधी पण आपण एकटे वाढत नसतो. आपल्या बरोबर आपल्याला आपली ती टीम असली पाहिजे जी आपण त्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि ती आपल्याला पुश केलं पाहिजे त्या टीमने. तर मला वाटते की आपण तेच गोष्ट आपल्या टीम बिल्डिंगला मतलब एक व्यक्तींचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुश करण्यापासून देखील सगळ्या गोष्टींमध्ये. सो मला वाटते की जर का टीम चांगली असेल तर आपण वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये ग्रो चांगलं करू शकतो. आपण आपल्या कंपनीमध्ये इनोव्हेशन आणू शकतो. आपण जेव्हा म्हणतो की मी स्वतः एकटा सगळं करू शकतो तर नाही करू शकत. आपण आयडियाज देऊ शकतो, आपण हे करू शकतो, पण जेव्हा एक्झिक्युशनची गोष्ट येते तर आपली टीम शुड बी व्हेरी स्ट्रॉंग काइंड ऑफ द थिंग. तर सर स्ट्रॉंग टीम बनवताना किंवा काही बिझनेस डील क्रॅक करताना आपलं म्हणजे आपल्यापेक्षा टॅलेंटेड लोक जेव्हा आपल्याला हायर करायचे असतात तेव्हा कन्व्हिन्सिंग स्किल्स खूप मॅटर करतात. तर नवीन जे फाउंडर्स आहेत त्यांना तुमची काय ऍडवाइस राहील की कन्व्हिन्सिंग स्किल्सवर त्यांनी काय काम करावं, कसं इम्प्रूव्ह करावं? कन्व्हिन्सिंग स्किल्स मला वाटते आपण अशा डेव्हलप करू तर असं होत नाही. मला वाटतं ते आपण जेवढं लोकांशी बोलू, मी माझ्याकरता मी सिरियसली बोलून की कन्व्हिन्सिंग स्किल्स नाही तर कम्युनिकेशन स्किल जे आपण म्हणतो मी सगळ्यात जास्ती माझ्या सुरुवातीच्या जनरिक आधारच्या 1 ते 2 वर्ष शिकलो. जेव्हा मला मेडिकल वाले बोलायचे की अभी मत आओ, बाद में आओ, कल आओ, परसो आओ, त्यांना परत त्यांच्याकडनं आपण मेडिसिनची ऑर्डर काढून येतोय त्याला वाटतं ती कन्व्हिन्सिंग स्किल आहे, ती कम्युनिकेशन स्किल आहे. जे लोक आपलं उभंच नाही करत त्यांच्या स्टोअरवरती. जेव्हा मी सुरुवातीला खूप मेडिकल फिरलो, 1000, 1500, 2000 फिरलो, तर मला वाटतं एक ग्राउंड लेवलवरती जो रिटेलर असतो त्याचा माइंडसेट जो तुम्ही समजून घेता, शिकून घेता, तर या देशामध्ये आपण म्हणजे कोणाला पण कन्व्हिन्स करू शकतो. आणि जेव्हा चांगलं कामच करतं तर कन्व्हिन्स करायची गरजच नाही पडणार तुम्हाला, ते ऑटोमॅटिक कन्व्हिन्स होणार. सो त्या हिशोबाने आज आपण काम करू. आणि सर तुम्ही म्हणजे स्टार्ट जर्नी केल्यापासून तर आतापर्यंत तुमची लिडरशिप स्टाईल जी आहे ती नक्कीच इव्हॉल्व्ह होत आलेली असणार आहे. तर मग लिडरशिपवर तुमचं काय म्हणणं आहे की तुमची लिडरशिप स्टाईल कशी आहे आणि ती कशी इव्हॉल्व्ह होत गेली? तुम्ही सांगा आता मला माझी कशी वाटते. खूप छान आहे सर. म्हणजे एक चांगल्या लीडर बद्दल म्हटलं जातं की तो दुसऱ्यांना कसं कम्फर्टेबल करतो आणि ओपन माइंडसेट असायला कसं मदत करतो. आता आम्ही जेव्हा इथं बसलोय खूप फ्री फील करतोय. तुमची चांगली लिडरशिप क्वालिटी आहे ती. थँक्यू. पण सर तुमचा काहीतरी टेक राहील की माझ्याबद्दल कसं बोलू मी, पण मी लोकांबद्दल सांगू शकतो की मला वाटते जसं तुम्ही म्हणालात की आपण छोट्या छोट्या गोष्टींवर ना म्हणजे आपण लिडरशिप कशी येते की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण कुठे पण कोणाला पण बघतो ज्यांच्याकडे मेडिसिन्स. आता कोरोनाच्या काळामध्ये आपण रेमडेसिविर जे 1-1.5 लाख रुपयांना लोकांना मिळत होते ते आपण असंख्य हजारो फॅमिलीला आपण फ्री ऑफ कॉस्ट दिले, कारण की ते काळाची गरज होती. आपल्याला माहिती होतं फार्मा इंडस्ट्रीमध्ये ब्लॅक मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतं, तर आपण ते काही ना काहीतरी इम्पॅक्ट आणलं तिथे. तर मला वाटतं लिडरशिप स्टार्ट्स फ्रॉम अस. आपल्या स्वतःला काही ना काहीतरी लोकांकरता भलं करायलाच लागणार, चांगलं करायचंच आहे आपल्याला. आपल्या विचारधारामध्ये सकाळी आपण जेव्हा उठून निघतो घराच्या बाहेर तर आपल्याला नक्की हा विचार करून निघायचं आहे की आज काही ना काहीतरी चांगलं करू म्हणजे त्यालाच लिडरशिप क्वालिटी म्हणतात ना. बरोबर. सो ते मी करत आलो आतापर्यंत आणि हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.
आपला एक पॉडकास्ट झाला होता, राधाकृष्ण पिल्ले सर म्हणून आहेत, चाणक्य नीतीवर लिहिता. त्यांनीही लिडरशिपवर हेच सांगितलं होतं की तुम्ही सेल्फलेसली कसं काम करतात, आणि तुम्ही अगदी तेच बोलले. धन्यवाद. रतन टाटा सरांना जेव्हा तुम्ही भेटले, तर त्यांचं सगळ्यात मोठं इम्प्रेशन किंवा इम्पॅक्ट किंवा असा काही लेसन जे तुम्हाला फर्स्ट मीटिंगमध्येच त्यांच्याकडून शिकायला मिळाला? लिडरशिप. नक्कीच तुम्ही Yes. जसं म्हणालात Right. लिडरशिप, तर मला वाटते काइंडनेस, नाहीतर काय म्हणतात त्याला, ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटीचं दुसरं नाव मला वाटतं रतन टाटा सर आहेत. नक्कीच. तर कारण की रतन टाटा सरांची सिम्प्लिसिटी आहे, नाहीतर एक काइंड हार्ट आहे. म्हणजे ते पहिल्या मीटिंगमध्ये तेव्हा काहीच होतं, म्हणजे 17 वर्षाचा मुलगा तेवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर बसतोय, आणि मला वाटते की तेव्हा रतन टाटा सर जेव्हा पाठीवरती थाप देऊन बोलतायत की मी तुझ्याबरोबर आता उद्यापासून उभा आहे, Right. आणि मी तुझा मेंटर व्हायला तयार आहे, मी तुझ्यावरती इन्व्हेस्ट करायला तयार आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही, आणि हेच त्यांना वेगळं बनवतं की जर का ते कुणामध्ये काहीतरी बघतात की काहीतरी हा घडून आणू शकतो, त्यांच्याकडे Right. तुम्हाला काय वाटत नाही की तेवढ्या मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी, असंख्य गोष्टी आल्या असतात, करायचंच आहे त्यांना हेल्थकेअरमध्ये चांगलं, बरोबर. असंख्य गोष्टी आहेत, पण त्यांनी ती गोष्ट बघितली की खरं आपण ग्राउंडवरती काम करतोय, लोकांमध्ये जातोय, आपण सिनियर सिटीजनच्या घरी घरी जाऊन मेडिसिन्स देतोय, सिनियर सिटीजन जुडत चालले. तर मला वाटते ती गोष्ट कुठे ना कुठेतरी इम्पॅक्टफुल होते, आणि त्यांनी ते मला वाटतं तेव्हा ती बघितली माझ्यात. तेच मला ह्युमॅनिटीचं खूप मोठं डाऊन टू अर्थ लिडरशिप नक्कीच रतन सर आहेत. आणि सर, तुमच्या या जर्नीमध्ये तुमच्या फॅमिलीचा नक्कीच खूप मोठा रोल असणार आहे. तर तुमच्या फॅमिलीचा काय आणि कसा रोल होता तुमच्या या पूर्ण जेनेरिक आजाराला बिल्ड करताना? चांगलाच होता, पण Right. सुरुवातीला मी सांगेन की आपण पॅरेंट्सचा जेव्हा विषय येतो, तर ॲज अन 16-17 वर्षाच्या यंग किड मध्ये आपण, म्हणजे खूप लोक मला विचारतात की कसं कन्व्हिन्स करायचं पॅरेंट्सला बिझनेस सुरू करायला. सुरुवातीला पॅरेंट्सला सांगितलंच नव्हतं जेनेरिक आजारची सुरुवात मी करतोय, कारण की जेव्हा मला हा प्रॉब्लेम बघितला की एक सिनियर सिटीजन्सला मेडिसिन्स मिळत नव्हते कॅन्सरचे, तर मी ती विचार सगळं सुरू केलं की रिसर्च अँड ऑल. तेव्हा मी घरी सांगितलं असतं की असा बिझनेस करायचा मी विचार करतोय, तर पॅरेंट्सनी कधी अलाउच नसतं केलं मला. कारण की का करणार, कारण आपण आयुष्यामध्ये असं काय चांगलं केलंच नाहीये, ट्रस्ट बरोबर. एवढा त्यांना यायला. तर मला वाटतं मी ते सुरुवात केली, 200-300 मेडिकल गेलो, मग माझं पहिलं मेडिकल स्टोअर 2-3 महिन्यात कन्वर्ट झालं. त्याच्यानंतर मग जेव्हा माझी त्यांच्याबरोबर अग्रीमेंट झाली मेडिकल वाल्याबरोबर, ज्या दिवशी ओपनिंग, त्याच्या आदल्या रात्री मी घरी सांगितलं की असं आहे. मग ते खूप ओरडले, पण मग पहिल्या दिवशीपासून खूप चांगला रिस्पॉन्स आला. मग मी बोललो की 6 महिने मी करून बघतो, काय चांगलं घडलं तर चांगलंच आहे. मग त्यानंतर पॅरेंट्सने हळूहळू, मग रतन सर आले, मग आता राष्ट्रपती मॅडमने आता लास्ट इयर सपोर्ट केला. मला वाटतं मग कुठे ना कुठे पॅरेंट्सला पण ते चांगल्या गोष्टी जेव्हा बघतात ते की खरंच माझा मुलगी चांगलं काम करते, सो ते आपल्या सपोर्टला येतात, आणि तर सेम माझ्याबरोबर पण झालं. तुम्ही इतक्या कमी एजमध्ये इतका मोठा इम्पॅक्ट क्रिएट केला आहे, तर तुम्हाला वाटतं का की लक सारखा काही फॅक्टर असतो, किंवा डेस्टिनी, लक असं काही असतं? असू पण शकतं, पण मला वाटतं असण्याबरोबर महिन्यात पण, म्हणजे आता मोदीजींचंच घ्या ना तुम्ही एक्झाम्पल, आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत, सगळं असेल त्यांच्याकडे, मानू आपण, पण ते आज पण ग्राउंडवरती फिरतात ना, रोड शोज ते पण करतायत ना या वयात. तर मला वाटते की जर का आपण महिन्यात घरी बसून बोललो तर नाही होणार आहे काय, आपल्याला फिरायला लागतं, ग्राउंडवर जायला लागतं. म्हणजे जर का आपण फिरणार, मी जेवढा आज देश या वयामध्ये फिरलो, मला वाटत नाही माझ्या मतलब कोण अजून दुसरा तुम्ही या वयाचा कोणाला आणून दाखवा की एवढ्या गावागावांमध्ये आपण गेलोय. तुम्ही इंस्टाग्राम वरती बघा, छोट्या छोट्या गावागावांमध्ये, म्हणजे तुम्ही तमिळनाडू घ्या, उत्तर प्रदेश घ्या, तिथे तुम्ही काय, आपण आसामला गेलो ना, मध्ये आसाम घ्या, तुम्ही छोट्या छोट्या राज्यांमध्ये मी डायरेक्ट आपण स्टोअरचं ओपनिंग करायला जातो, लोकांना भेटायला जातो. तर मला वाटते की आपण जोपर्यंत ग्राउंडवरती फिरत नाही, ग्राउंड रियालिटी आपण बघत नाही, तोपर्यंत आपण काही नाही करू शकत. तर आपण सगळ्या फॅक्टर्स बरोबर महिन्यात फॅक्टर नक्कीच आहे, आणि तो करत राहायला पाहिजे. तुमचं हे जे ट्रॅव्हलिंग आहे, लोकल टू ग्लोबल तुम्ही ट्रॅव्हल करत राहता, तर ट्रॅव्हलिंगने आपला पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय चेंजेस येतात? खूप. तुम्ही काय सांगाल युथला की ट्रॅव्हलिंग केली पाहिजे की नाही, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय होईल? ट्रॅव्हलिंग म्हणजे आता बॅग घेऊन निघालो घरात, ट्रॅव्हलिंग नाही. ट्रॅव्हलिंग आपण कुठल्या उद्दिष्टाने करतोय, म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग करतोय म्हणजे काहीतरी नक्कीच बघायला, सॉल्व्ह करायला. त्याच्यामध्ये आपण जर का आता बोलू गोव्याला जाऊया उद्या सकाळी उठून, तर ते तर मग आपण तिथे बघायला त्या गोष्टी जाणार नाही, प्रॉब्लेम बघायला जाणार नाही. तर ट्रॅव्हलिंग विथ अन एम, म्हणजे आपण का जातोय, आता तिथे लोकांच्या समस्या काय जाणून घेतोय. जेव्हा आपण लोकांशी बोलतो तर त्यांचे असंख्य असे प्रॉब्लेम्स येतात, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे ऑन्टरप्रेनरचं काम आहे. राईट. तुम्ही बिझनेस हा बनवा की तुम्हाला जे विकायचं ते विकू नका, लोकांना जे घ्यायचं ते विका, आणि ते लोकांना जे घ्यायचंय ते तुम्हाला करणार कसं, लोकांशी बोलूनच ना. तर लोकांशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बोला, त्याच्यानेच मला वाटतं काही ना काहीतरी आपण चांगलं घडून आणू शकतो. जेनेरिक आधारला तुम्ही नेक्स्ट 5 to 10 years मध्ये काय कसं बघताय?
खूप म्हणजे फार्माची एक खूप लिडिंग कंपनी म्हणून, हम्म, कारण की फार्मा इंडस्ट्रीमध्ये अजून आपल्याला देशातल्या खूप कमी कंपनीज आहेत हम्म. ज्या टॉपला आहेत. त्याच्यापैकी मला वाटते की जनरिक आधार अजून चांगलं, कारण की आपण एक नवीन इकोसिस्टम आणली. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये नक्कीच तो आपला प्रयत्न असणार आणि लोकांच्या आशीर्वादाने नक्कीच तो पूर्ण करणार. पर्सनल लेवलला तुम्ही ह्या सेक्टरमध्ये किंवा ह्या कंट्रीमध्ये काय लिगसी देऊन जाणार असं तुम्हाला काय वाटतं, की कशी लिगसी पाहिजे या फार्मा सेक्टरमध्ये किंवा पूर्ण कंट्रीमध्ये? लेगसी हीच देऊन जायला खूप वेळ आहे हो. हा. थांबा जरा आता, कुठे जायला पाठवतोय मला आता. बरोबर. सुरुवात बोललो तुम्हाला मी. Right. हा, तर देऊन हेच जायचंय आपल्याला जनरिक आधारच्या माध्यमातून ना कंट्रीला, नाही तर काही जे म्हणजे लोकांच्या घरामध्ये तो एक इम्पॅक्ट झाला पाहिजे, की बोलले पाहिजे की हा बाबा आमचं जर का ह्यांनी पैसे इन्कम वाढवलं नाही पण आमचा एक्सपेन्स कमी करून नक्की गेला. तर आपल्याला तो एक्सपेन्स कमी करायचा लोकांचा, कारण की मेडिसिन्स आपण कोणी आनंदाने घेत नाही. आपल्या पण घरी आई वडील आहेत, आपले आजी आजोबा आहेत, त्यांचं डायबिटीस ब्लड प्रेशरचं बिल आपल्या महिन्याला येतं. ठीक आहे, तुम्ही किती पण पैसेवाले असाल ना, तर पैसेवाले मतलब कमी पैसे असतील आपल्या खिच्यात, पण जेव्हा मेडिसिन्स करता आपण पैसे द्यायला जातो तर आपण आनंदाने द्यायला जात नाही कधी. आपल्या खिच्यामध्ये हात तर दुखाने जातो. जर का ते पैसे जेव्हा आपण लोकांचे कमी करतो तर ती लेगसी आपल्या नक्कीच मला बनवायचीच आहे आणि मी बनवत राहीन. तर नक्की बनेल सर. भरपूर वेळ आहे सर, हो, काही मग? काळजी करू नका. जे यंग एस्पायरिंग एंटरप्रेनर्स आहेत ज्यांना फार्मा सेक्टर मध्ये एंटर करायचंय, हो. स्पेसिफिकली त्यांच्यासाठी तुमची काय ऍडवाइस राहील, की जर त्यांच्याकडे काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, त्यांना नवीन स्टार्टअप करायचा आहे ह्या सेक्टरमध्ये, हो. तर त्यांच्यासाठी तुमची काय ऍडवाइस राहील? मला वाटतं आता फार्मा सेक्टरमध्ये, कुठल्या पण सेक्टर्समध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जे म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होते. तर ऑन्टरप्रेनर्सला नवीन युथला AI वरती खरंच फोकस केला पाहिजे. म्हणजे आता आपण जनरिक आधारमध्ये सगळ्या स्टोर्सला आपण AI बेस बनवलंय, टेक्नॉलॉजी सपोर्ट केलंय. म्हणजे एक छोट्यातला छोटा व्यक्ती बिहार मध्ये पण जो मेडिकल घेतो आपला फ्रँचायझी, तो पण आज AI सपोर्ट आहे. तो पण त्याचं मेडिकल स्टोअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालू शकतो तिथे. तर मला वाटतं की नवीन ऑन्टरप्रेनर्सला फ्युचर म्हणजे मागचं एक डिकेट ऑइल आणि गॅसचं होतं, हे डिकेट AIचं डिकेट आहे. दुसरं डिकेट चिपचं असणार आहे. तर आता या डिकेटमध्ये आपण जेवढं AI वरती काम करू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती काम करू शकतो, डेटावर काम करू शकतो, दॅट विल गिव्ह अस $1 billion कंपनीज. तो त्याच्यावरती नक्कीच आपण काही ना काहीतरी इनोव्हेशन आणले पाहिजे. ह्या जर्नीमध्ये स्पिरिच्युअलिटीचा काही रोल आहे का? स्पिरिच्युअलिटीमध्ये तुमची म्हणजे बिलीफ आहे का? त्यावर तुमचं काय मत आहे? असलीच पाहिजे आणि आहेच नक्की. म्हणजे देवांवरती, आपल्या स्पिरिच्युअलिटीवरती आपण सगळे, म्हणजे आपण गर्वाने सांगतो आपण सनातनी आहोत. स्पिरिच्युअलिटीवरती असलंच पाहिजे आणि नक्कीच माझी ती आहे. बरोबर. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमच्या फेवरेट मूवीज कोणत्या सर? 2 ते 3. मला वाटतं आता रिसेंटली 12th फेल आले, त्याच्यानंतर म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याच्याने आपल्याला खरंच इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला. आणि या सगळ्या मूवीज नक्कीच आपण सगळ्यांनी बघितल्या पाहिजे, कारण की एक गावाचा मुलगा फक्त विचार जर का आपल्याला असेल, तो कसं एक इनोव्हेशन घडून आणतोय. इट्स नॉट जस्ट IAS IPS, बट ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नक्की कळते की आपल्याला करायची जिद्द जर का असेल ना, की आपल्याला हे करायचंय, तर ते आपण करतो. आणि मला वाटतं 12th फेल सारख्या मूवीज आपण सगळ्यांनी अजून रेकमेंड, अशा असंख्य मूवीज आहेत, पण मी ही नक्कीच मूवी सगळ्यांना रेकमेंड करतो. तुमची फेवरेट बुक किंवा बुक्स कोणत्या आहेत? फर्स्ट प्रायोरिटीला माझ्याकरता भगवद्गीता, कारण की भगवद्गीता अशी आहे, कारण की भगवद्गीता पासूनच म्हणजे नावं घ्यायला तर मी खूपच घेईन तुमच्या समोर, सगळे इंग्लिशची नावं घेतो मी, सगळे टॉपचे, पण सगळ्यांचा बेस तो भगवद्गीता आहे. तर मला वाटतं भगवद्गीता जर का आपण नीट समजली, फक्त वाचणं नाही, ते नीट समजणं, ते समजली तर मला वाटतं की आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी नीट, म्हणजे आपलं दृष्टिकोन बदलतो त्याच्यानी, आणि काय म्हणतात काम करायची पद्धत बदलते त्याच्याने. पर्स्पेक्टिव्ह आपण म्हणू शकतो, पर्स्पेक्टिव्ह आपला बदलतो. तुमचे लर्निंगचे सोर्स काय आहे? लर्निंगचे सोर्स लोक आहेत. मला वाटते की लोकांकडनं, आता रतन सरांचंच झालं, रतन सरांकडनं मी त्यांच्याकडनं रोज म्हणजे देवी जेव्हा त्यांना भेटतो त्यांच्याकडनं नवीन गोष्टी शिकतो. सो इट्स नॉट अबाउट जस्ट हिज सक्सेस बट हिज फेलियर्स ऑल्सो इन दिस डिकेट्स, बिकॉज त्यांनी जेव्हा एवढ्या मोठ्या कंपनीज बनवल्याबरोबर आपण जेव्हा 100 चांगल्या गोष्टी करतो तर 1000 चुक्या करतो, तरच आपण 100 चांगल्या गोष्टी घडवू शकतो. चुक्या करणं वाईट नसतं, कारण की आपण चुक्या केल्या तर म्हणजे आपण म्हणू काम करतोय आपण. सो रतन सरांकडनं म्हणजे लर्निंगचा सोर्स मला वाटतं सगळे लोक, आणि मेन तर रतन टाटा सर, ही इज वन ऑफ द बिगेस्ट सोर्स फॉर लर्निंग फॉर मी. ओके. आतापर्यंत ऐकलेली तुमची बेस्ट ऍडवाइस काय रिलेटेड टू बिझनेस ऑर पर्सनल लाईफ? एव्हरी डे इज डिफरंट विथ दॅट इनोव्हेशन आपण आपल्या बिझनेसमध्ये करत राहिलो पाहिजे. म्हणजे जर का आपण इनोव्हेशन कधी स्टॉप केलं, म्हणजे जनरिक आधार नक्कीच इनोव्हेशन आपण केलं, पण जनरिक आधारमध्ये डे बेसिसवरती, जसं की आपण सुरुवात ऑफलाईन पासून केली, मग आपण ऑनलाईन आलो,
तर मला वाटते की आपण चेंज होत राहणं राईट. वेळेप्रमाणे ते होत राहिलं पाहिजे. पॉडव्हेंचर पॉडकास्टच्या आपल्या ऑडियन्सला काही तुमचा लास्ट मेसेज? खूप चांगलं काम करते आपण. मला वाटते की पॉड व्हेंचरच्या माध्यमातून की आपण युथला इन्स्पायर करताय, कारण की हे फक्त पॉडकास्ट नाहीये. हे पॉडकास्ट बरोबर मला वाटतं हे पॉडकास्ट बघून जर का एक पण ऑन्टरप्रेनर जर का त्यांनी काहीतरी मोठी कंपनी बनवली, मोठं काहीतरी, आणि एक कंपनी बनवणार नाही त्याच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार, तर मला वाटतं दॅट इज युअर क्रेडिट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड युअर एंटायर टीम फॉर द पॉड व्हेंचर काइंड ऑफ थिंग. थँक्यू सर. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि असेच स्टार्टअपशी रिलेटेड, एंटरप्रेन्योरशिपशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड पॉडकास्ट बघण्यासाठी आपल्या पॉड व्हेंचर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.